वसुंधरा न्यूज, आपल्या हक्काचे न्यूज चॅनल। कोल्हापूर सांगली राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेला गती, शेतकऱ्यांना चौपट मोबदल्याची मागणी। मुंबई कोल्हापूर सांगली राष्ट्रीय महामार्ग NH 166 च्या भूसंपादन प्रक्रियेत अडथळे निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री नामदार श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। चोकाक ते अंकली दरम्यानची भूसंपादन प्रक्रिया तातडीने पुन्हा सुरू करण्याचे निर्देश मंत्री बावनकुळे यांनी दिले। तसेच शेतकऱ्यांना भूसंपादनाचा चौपट मोबदला मिळावा अशी जोरदार मागणी बैठकीत करण्यात आली। मंत्री बावनकुळे यांनी सांगितले की या मागणीच्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी नव्याने प्रस्ताव तयार करून तो केंद्र सरकारकडे मान्यतेसाठी पाठवावा। यामुळे भूसंपादनातील अडचणी दूर होऊन रस्त्याच्या कामाला चालना मिळेल। या महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेत आधी गुन्हा 1 होता तो आता 2 करण्यात यावा असे निर्देशही देण्यात आले आहेत। यामुळे शेतकऱ्यांना अधिक मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे। बैठकीस खासदार धैर्यशील दादा माने, आमदार राजेंद्र पाटील येड्रावकर, आमदार अशोकराव माने, महसूल विभागाचे अधिकारी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते। हा महामार्ग कोल्हापूर आणि सांगली या 2 जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग असून अनेक वर्षांपासून हे काम प्रलंबित आहे। सरकारने यावर तातडीने निर्णय घेण्याचे संकेत दिले आहेत। चॅनलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।